नमस्कार, मी सहयोगिता आणि आपण पाहत आहात विदर्भ सत्यजित लाईव्ह न्यूज। पाहूया आजची विशेष बातमी। तथागत ग्रुप महाराष्ट्र राज्य संघटनेने राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षातून काढला पाठिंबा। महाराष्ट्र राज्यात सामाजिक न्याय विभाग राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे सरचिटणीस संदीप गवई यांचा राजीनामा। येणाऱ्या जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुका स्वबळावर लढणार, अनेक राजकीय पक्षांना धक्का देण्याची शक्यता। आपण पाहत आहात विदर्भ सत्यजित लाईव्ह न्यूज। आमचे मुख्य संपादक उद्धव फंगाळ माऊली यांनी दिलेल्या माहितीनुसार राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार सामाजिक न्याय विभागाचे महाराष्ट्र राज्य सरचिटणीस संदीप गवई व त्यांचे सहकारी व इतर अनेक लोकांनी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षात यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून पक्ष प्रवेश केला होता आणि संघटनेच्या वतीने संपूर्ण महाराष्ट्र राज्यभरातून पाठिंबा दिला होता। परंतु राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे कुठलेही नेते व प्रत्येक जिल्ह्यातील लोक सामाजिक न्याय विभागाला विश्वासात घेत नसत। त्यामुळे संघटनेच्या पदाधिकारी व कार्यकर्ते यांची नाराजी दर्शवत असत। त्यामुळे तथागत ग्रुपच्या शिष्टमंडळाने सर्वांच्या सहमतीने या पक्षातून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला आहे व यापुढे तथागत ग्रुप महाराष्ट्र राज्य संघटना कुठल्याही पक्षाला पाठिंबा देणार नाही आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षातून बाहेर पडून संघटना महाराष्ट्र राज्यात स्वतंत्र काम करणार आहे। येणाऱ्या काळात जिल्हा परिषद पंचायत समिती नगरपालिका स्वराज्य संस्थांच्या निवडणुका स्वबळावर संपूर्ण महाराष्ट्र राज्यभरातून लढणार आहे, असे संस्थापक अध्यक्ष संदीप गवई यांनी सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते यांना सांगण्यात आलं आहे। यावेळी संदीप गवई, कुणाल माने यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार सामाजिक न्याय विभाग महाराष्ट्र राज्य सरचिटणीस व चिटणीस या पदाचा पक्षाचे प्रदेशाध्यक्ष पंडित कांबळे यांच्याकडे राजीनामे सुपूर्द केले आहेत। तथागत ग्रुप महाराष्ट्र राज्य संघटना संपूर्ण महाराष्ट्र राज्यात सामाजिक कार्य करणारी, गरजू गरीब लोकांच्या मदतीसाठी धावून जाणारी, प्रत्येक समाजाला धरून चालणारी ही संघटना आहे। संस्थापक अध्यक्ष संदीप गवई यांच्या नेतृत्वावर पूर्णपणे विश्वास असून त्यांच्या नेतृत्वाखाली संपूर्ण पदाधिकारी व कार्यकर्ते व महिला आघाडी यांनी पाठिंबा काढून घेतला आहे व संघटनेचे कार्य व संघटना वाढीसाठी प्रयत्न करतील व एका निष्ठेने काम करू, असं मत संदीप गवई यांनी यावेळी सांगितलं। यावेळी पदाधिकारी व कार्यकर्ते प्रामुख्याने उपस्थित होते। नमो बुद्धाय, जय भीम, जय शिवराय। मी तथागत ग्रुप महाराष्ट्र राज्य संस्थापक अध्यक्ष संदीप गवई आज दिनांक 15/3/2025 रोजी आमच्या संघटनेच्या माध्यमातून महाराष्ट्र कमिटी यांनी सर्व स्तरावरती असा निर्णय घेतलेला आहे की राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्ष या पक्षामध्ये आम्ही सामाजिक न्याय विभागामध्ये पक्षप्रवेश केला होता आणि साधारणतः 200 ते 250 लोकांचा पक्षप्रवेश करून घेतला होता। सर्वांच्या निर्णयाच्या नुसार आम्ही या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीमधून आमचा पाठिंबा काढून घेत आहे आणि सर्वांमते आम्ही सर्वजण राजीनामा देत आहे। राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे जयंत पाटील साहेब, पंडितजी कांबळे साहेब यांना आम्ही आमचे राजीनामे सुपूर्द करणार आहेत। यांनी आमच्या राजीनामे स्वीकार करावेत ही मनापासून विनंती करतो व यापुढे तथागत ग्रुप महाराष्ट्र राज्य ही संघटना स्वतंत्रपणे येणाऱ्या आगामी काळामधील निवडणुका ही लढणार आहे आणि यापुढे या संघटनेचा कुठल्याही पक्षाला पाठिंबा राहणार नाही, अशी सर्व कार्यकर्ते यांची इच्छा आहे। त्यामुळे ही संघटना आता इथून पुढे स्वतंत्रपणे राहणार आहे, कुठल्याही पक्षाच्या बंधनात अडकणार नाही आहे, असे सर्व कार्यकर्त्यांना आव्हान बी करण्यात आलेले आहे। आज राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीने आमचे राजीनामे स्वीकार करावेत एवढीच त्यांना विनंती करतो। नमो बुद्धाय, जय भीम, जय शिवराय। धन्यवाद। बातमी आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब मात्र नक्की करा।